हॅलो नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ब्लीच कसं करायचं आणि कोणतं ब्लीच आहे ते कसं करायचं, कोणतं ब्लीच यूज करायचं, फर्स्ट टाइम तुम्ही करत असाल तर कोणतं ब्लीच यूज करायचं, तसेच ब्लीच हे का केलं जातं आणि कोणी कोणी करायचं हे मी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी तुम्ही ब्लीच निवडतेवेळी तुम्ही एक हर्बल ब्लीचचा वापर करा। सर्वात फर्स्ट टाइम करत असाल तर तुम्ही इथं हर्बल ब्लीचचा वापर करा। जर तुम्ही फेस आहे तो शेव करत नसाल तर तुम्ही नक्कीच ब्लीचचा वापर करा। ह्याच्यामुळे काहीही साइड इफेक्ट होत नाही आणि हे जे ब्लीच आहे ते सेफ सुद्धा आहे। नेक्स्ट आहे तुम्ही कोणतं ब्लीच निवडायचं। मी इथं सांगेन की तुम्ही पहिल्यांदा यूज करत असाल तर तुम्ही हर्बल ब्लीचच वापर करा। अशा प्रकारे इथं हर्बल ब्लीच येतं। तुम्ही छोटं पॅकेट घ्या, एकदम मोठं पॅकेट घेऊ नका, कारण की मोठ्या पॅकेटमध्ये खूप सारं जास्त पावडर आणि क्रीमचा रेशो खूप जास्त असतो, तो तुम्हाला यूज करताही येत नाही फर्स्ट टाइम। त्यामुळे तुम्ही इथं मी फर्स्ट माझ्या फेसला एक टाइम पुरे होईल इतकं मी इथं ब्लीच घेतलेलं आहे। ह्याची प्राइस आहे 35 रुपीज आणि मी इथं ऑलिव्हियाचा हर्ब ब्लीच घेतलेला आहे। कोण कोण यूज करू शकतात। ब्लीच आहे तो शक्यतो तुम्ही 18+ असाल तरच तुम्ही इथं ब्लीचचा वापर करा। तसेच कोणत्याही स्किन टाइप तुमची कोणतीही स्किन टाइप असू दे तुम्ही इथं ब्लीच यूज करू शकता। ब्लीच अप्लाय केल्यानंतर थोडंसं तुम्हाला इरिटेशन होऊ शकतं, पण तुम्ही नक्कीच याचं टेस्ट करून पहा। पॅच टेस्ट इथं करून पहा तुमच्या स्किनवरती। तुम्ही जर पहिल्यांदा अप्लाय करत असाल तर त्यानंतरच तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करा। हे ब्लीच आहे ते ब्लीचमुळे तुमची स्किन आहे ती स्मूथ होते आणि तुमचे केसांचा जो कलर आहे तो सुद्धा ब्लीच होतो। केस आहे ते एकदम येलो टाइप होतात। हे जे ब्लीच आहे ऑलिव्हियाचं एक खूप चांगलं ब्लीच आहे। मी तुम्हाला हे रेकमेंड करते, कारण की हे ब्लीचमध्ये हल्दी, चंदन तसेच आयुर्वेदिक हर्ब आहेत। ह्याच्यामुळे कोणतंही साइड इफेक्ट होत नाही, म्हणून मी हे तुम्हाला रेकमेंड करते। आणि ब्लीचमुळे तुमचे जे टॅनिंग आहे ते सुद्धा ह्या ब्लीचमुळे रिमूव्ह होतं, टॅनिंग रिमूव्ह होतं सर्वात आधी। त्यानंतर तुमची जी स्किन आहे ती एकदम सॉफ्ट बनते। त्यानंतर तुम्ही तुमचा जो स्किनचा एक कलर आहे तो एक वापरल्यामुळे तुमच्या स्किनचा कलर आहे तो एक टोन तुम्हाला फेअर सुद्धा दिसतो। कोणत्या वेळी तुम्ही ट्राय करू शकता, तर शक्यतो संध्याकाळी किंवा तुम्ही रात्री हे ब्लीच आहे ते अप्लाय करायचं आहे। दिवसा किंवा उन्हामध्ये जाणार असाल तर हे जे ब्लीच आहे ते वापरायचं नाही इथं तुम्ही। आणि ब्लीच आहे तो किती दिवसातून तुम्ही रिपीट करू शकता। जर तुम्ही बिगनर असाल तर महिन्यातून एकदा रिपीट करा, नाहीतर तुम्ही कायम यूज करत असाल तर 15 दिवसातून एकदा तुम्ही ब्लीच आहे तो वापरू शकता। तुम्हाला मेन म्हणजे ह्या बॉक्समध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन सुद्धा मिळतात। तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहे ते अवेलेबल आहे सगळे। सर्वात आधी मी इथं ऑलिव्हियाचं ब्लीच घेतलेलं आहे, हर्बल ब्लीच आहे ते इथं घेतलेलं आहे। याची प्राइस आहे 35। तुम्हाला अशा प्रकारे क्रीमची क्वांटिटी येते। क्रीमची क्वांटिटीसुद्धा इथं 7 ग्रॅममध्ये येते आणि जी पावडरची क्वांटिटी आहे ती 6.5 ग्रॅममध्ये तुम्हाला अवेलेबल असते। त्यानंतर तुम्हाला इथं मिक्स करण्यासाठी एक स्पॅटुला दिलेला असतो। इथं तुम्हाला सगळ्याच लँग्वेजमध्ये इन्स्ट्रक्शनसुद्धा इथं अवेलेबल असतात। इथं इन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा सगळं संपूर्ण माहिती इथं दिलेली असतात। कशाप्रकारे तुम्ही यूज करायचं, अप्लाय करायचं, किती वेळ ठेवायचं हे दिलेलं असतं। तर सर्वात आधी मी इथं एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये संपूर्ण क्रीम आहे ती इथं काढून घेतलेली आहे। जी क्रीम आहे ती संपूर्ण घ्यायची आहे, सगळीच क्रीम इथं काढून घ्यायची आहे। त्यानंतर ह्यामध्ये ॲक्टिवेटर पावडर ॲड करून घ्यायचा आहे। इथं मी अर्धा ॲक्टिवेटर पावडर आहे ती अर्धी वापरलेली आहे। तुम्ही जर फर्स्ट टाइम करत असाल तर पावडर आहे ते त्याचे प्रमाण आहे ते इथं खूप जास्त घालू नका क्रीममध्ये। तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कुठंही इथं गाठी राहू द्यायचं नाही। एकदम स्मूथ अशी पेस्ट इथं तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे। चेहरा आहे तो अप्लाय करण्याच्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि ड्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही पॅच टेस्ट आहे ती तर करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इरिटेशन होत नसेल तरच तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे। मी इथं आधीच पॅच टेस्ट करून घेतलेलं आहे। थोडंसं तुम्हाला इरिटेशन, जळजळ होऊ शकते। त्या व्यतिरिक्त इथं खूप जास्त खाज किंवा जळजळ होत असेल तर तुम्ही इथं चेहरा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। माझी जी स्किन टाइप आहे ती ऑइली आहे आणि एकदम मीडियम स्किन टाइप आहे, खूप जास्त सेन्सिटिव्ह नाही आणि हार्डसुद्धा नाही। तर इथं मी डोळ्यांच्या खाली लावायचं नाही, तुम्ही डोळ्यांच्या खाली केव्हाही तुम्ही अवॉइड करायचं जो ब्लीच आहे तो। आणि तुमच्या केसांवरती सुद्धा तुम्ही इथं केअरफुली अप्लाय करायचं आहे।
केसांवरती अप्लाय करायचं नाही, जसं की भुया पापण्यांना वगैरे तुम्ही इथं लागलं तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता एक पॅक आहे तो इथं एक चेहऱ्यापुरतं मला बाद झालेला आहे आणि उरलेला जो ब्लीच आहे तो सुद्धा मी इथं हातांना पायांना अप्लाय केलेला आहे. तुम्ही इथं ब्लीच आहे तो इथं मानेवरती पाठीवर सुद्धा तुम्ही इथं अप्लाय केला तरीसुद्धा चालतं. आता ब्लीच आहे तो इथं मी चेहऱ्यावरती 15 मिनिट ठेवून दिलेला आहे. फक्त मी 15 मिनिट ठेवलेला आहे. त्यानंतर माझा चेहरा स्वच्छ गार पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं बर्फ आहे तो इथं मी एका कापडामध्ये घालून घेऊन माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घेत आहे, जेणेकरून इरिटेशन आलेलं असतं ते सुद्धा इथं थोडं नॉर्मल होतं आणि तुमचा फेस आहे तो कूलडाऊन होतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे बर्फ लावून घ्यायचा आहे. त्यानंतर मी फेसवरती ॲलोवेरा जेल अप्लाय करून घेतलेला आहे. तुम्ही इथं ॲलोवेरा जेल किंवा कोणतंही मॉइश्चरायझर अप्लाय केला तरीसुद्धा चालतं. हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला इथं युजफुल वाटला असेल तर प्लीज तुम्ही इथं सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक शेअरसुद्धा करत जावा, म्हणजे मला थोडंसं मोटिवेशन मिळतं आणखी चांगले युजफुल व्हिडिओ बनवण्यासाठी. तसेच इथं मी जे टिप्स आहेत ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करत असते, जे युजफुल टिप्स आहेत ते.